अहिल्यानगर से एक बड़ी राजनीतिक टिप्पणी सामने आई है, जहां प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष और पूर्व विधायक बच्चू कडू ने उप मुख्यमंत्री अजित पवार पर तीखा व्यंग कसा है। अकोला तालुका के डोंगरगांव में आयोजित किसान संवाद समारोह में बोलते हुए कडू ने 70,000 करोड़ के कथित घोटाले का मुद्दा उठाया और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उप मुख्यमंत्री अजित पवार दोनों पर हमला बोला। 182 शासन निर्णय आपण काढले, दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं, 600 रुपयाचा महिना 1500 केला आणि 6000 झाल्याशिवाय बच्चू कडू शांत बसणार नाही हे तुम्हाला सांगतो। त्या दिवशी अजितदादा म्हणे एवढे पैसे नाही आहे, म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग। तुमचा पगार 950% वाढला, 937% अजितदादा पवारचा पगार वाढला। 900 टक्केवारी समजते ना तुम्हाला? अजितदादा पवारले 55,000 रुपये महिना होता, आता अजितदादा पवारले 3.5 लाख रुपये महिना भेटते। सगळ्यात गरीब माणूस 70,000 कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता। मला नाही वाटत आपल्या देशात केला असं म्हणून ते फडणवीस आ करून बोंबलत जाय। काय म्हणे रे, काहीतरी म्हणे तो फडणवीस, काहीतरी चक्की फिसिंग आईची खटखटेच्या फिसिंग म्हणत होता। एवढे लबाड असतं हे, तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता, तुमची कमाल आहे। वाजवा टाळ्या एकदम, वा 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 वा, क्या बात। माना लागेल तुम्हाला, पण खरंच या तुमच्याच पोटी जन्माला या, चुकून जन्म घेतला तिकडे। बाबे भाजपवाले फिसिंग करत आहे। आता मांडीले घरून बंद वाणी घेऊन बसते असं जाऊन, दादा इकडे या जवळ। अभि फिसिंग कुठे गेलं? काय जमाना गेलाय, कसं झालंय? सगळा स्वार्थ आहे तुमच्या वाट्याले। अंगूठा तुम्ही अंगूठा छाप आहे,